धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या अवकाळी पावसामुळे शहरासह जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यात वरखेडीच्या राजेंद्र रामदास माळे या शेतकऱ्याने जनावरांसाठी पिकवलेला चारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। तर वरखेडीतीलच छोटू केशव माळी यांच्या बैलजोडीवर वीज कोसळून बैलजोडी ठार झाल्याची घटना घडली आहे। सुलतानीसह आसमानी संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा शासनाने तात्काळ करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरवल्याने शेतकरी परेशान झाला आहे। आसमानीसह सुलतानी संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमच्या शेताच्या बाजूला छोटू भाऊ केशव माळे रात्री अचानक अवकाळी पाऊस आला। त्याच्यात त्यांनी आत्ता मागच्या हप्त्यालाच बैलजोडी घेतलेली होती, साधारण 1,30,000च्या आसपास घेतलेली होती। त्याच्यातनं व्यापाऱ्याला 50,000 रुपये दिलेले होते, 70,000 काहीतरी द्यायची, बाकी 70,000-80,000 रुपये अशा पद्धतीने त्या बेस त्यांनी जोडी आणली। रात्री झालेल्या पावसात अचानक वीज पडली, दोन्ही बैल दगावले। त्यातल्या त्यात त्यांचा अशी परिस्थिती झाली, बैल पाहून ते रात्रभर झोपू शकले नाही, आणखी रडत होते। आमच्या जागेला कळालं, आम्ही त्यांच्या सांत्वनासाठी आलो, सांगितलं की झालं आहे, आपण सगळ्या त्या गोष्टीचा पंचनामा करू। ते म्हणे की आज मी इथंच मेलेलो आहे बैलांसोबत, मला जगण्याची परिस्थिती नाही, आज अशी कंडिशन माझी झालेली। म्हणजे आम्ही सगळ्यांनी त्यांना धीर दिला, त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांच्या मुलांना त्यांना बोलवलं, त्यांना घरी पाठवलं। आज ही कंडिशन, आता तुम्ही पण आलेले आहेत, पहिलं पाहिलं तलाठी आप्पा आलेले, ते पंचनामा करत आहेत। त्याच्यासोबत झालेलं शेतातलं नुकसान, म्हणजे बैलजोडी गेली तर गेली, पण शेतातही नुकसान झालेलं आहे। आज तो शेतकरी कोणी का असे ना, ते असो आम्ही असो, काय कसा जगू शकतो, जगण्याची परिस्थितीच नाही। आज या अशा अवकाळीमध्ये आता अगदी सीझन म्हणजे 7 जूनपासून आपला शेतकऱ्यांचा सीझन चालू होतो, त्या हिशोबाने जोडी घेतलेली होती। काय तर यापर्यंत पैसेच द्यावे लागतील, म्हणून सरकारने कुठंतरी त्या गोष्टीचं गांभीर्य घेऊन शासनाकडनं झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल हे सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून, चॅनलच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या, ही आमची नम्र विनंती आहे। शेती धुळे शहराच्या हद्दीत आहे, वरखेडी रोडला आहे। माझं नाव आहे राजेंद्र रामदास माळे। काल अचानक रात्री 9-9:30च्या दरम्यान पाऊस आला। त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पेरणी केलेला होता। 2 ते 2.5 महिन्याचा चारा तयार झालेला होता। साधारण 10-15 दिवसात तो विकला गेला असता। जवळजवळ 3-4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पाऊस हा येणार होता आहे, पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने झाकू शकत नाही। त्याला काही आपण ते हे करण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही, पण नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही। पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघेल, म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ अधिकाऱ्यांना पंचनामे, कृषी अधिकारी आणि तलाठी ऑफिसला कळवून पंचनामे करायला लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडनं जी मदत मिळेल ती कमीत कमी त्याचा तो कुठंतरी लाभ मिळेल, एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो। पशुधनाचं पण काही नुकसान झालं आहे। आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता, त्यांचे बैलजोडी रात्री वीज पडली, बैलजोडीची जोडी वाढली, जवळजवळ 1,30,000-40,000च्या लगभग ते बैलजोडी होती। काही 50,000 रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित 2 हप्त्यामध्ये द्यायची बोली केली होती। पण ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं। तो त्यावेळेस म्हणायचं मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो, पण आमच्या जागेने त्यांना समजवलं की जा तुम्ही, आपण सकाळी पंचनामा करू, पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळेल। आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं, शासनाकडनं, त्या शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील। आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान, आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले, त्यांनी पंचनाम्याची परिस्थिती पाहिली, फोटो वगैरे केले, त्यामध्ये दाखवत आहेत। त्याच्यातनं सरकारने पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शेवटचं ठिकाणही
खडतर असल्याचा प्रकार सेनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला आहे। देवपुरातील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने शिवसेना उभाटा गटाच्या वतीने देवपूर एकविरादेवी मंदिर परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीत जाऊन स्मशानभूमीची दुरावस्था व मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सेनेने लक्षवेधी आंदोलन केले आहे। स्मशानभूमीची दुरुस्ती लवकर न केल्यास मनपा प्रशासनाची प्रेतयात्रा काढणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे। देवपुरासह अन्य भागातील नागरिक अंत्यविधीसाठी याच ठिकाणी येत असल्याने हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कार फार महत्त्वाचा मानला जातो। मात्र याच ठिकाणी निकामी झालेल्या लोखंडी जाळ्या, पोट्यांची दुरावस्था, मोकाट श्वानांचा हेदोस यांसह परिसरात असलेली अस्वच्छता यामुळे शिवसेनेने या समस्यांकडे लक्ष वेधत अनोखं आंदोलन केलं आहे। मनपा प्रशासनाने तात्काळ या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अन्यथा मनपा प्रशासनाची प्रेतयात्रा काढण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, दिनेश पाटील, सुनील चौधरी, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, गोरख पाटील, सुधाकर मराठे, शुभम मतकर, वैभव पाटील, मुन्ना पठाण, मोहन मोरे, ज्ञानेश्वर फुलपगारे, डॉक्टर महेश शिंदे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि धुळेकर नागरिकांनो, ही आहे देवपूर मधील स्मशानभूमी, पण या स्मशानभूमीची धुळे महापालिकेने इतकी अत्यंत दुरावस्था केली आहे की महापालिकेची स्मशानभूमी आहे का ग्रामपंचायतची स्मशानभूमी, इतकी प्रचंड दुरावस्था या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली। अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत जो पक्ष सत्तेत आहे, दिवस रात्र हिंदुत्व करत राहतात। अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जगू तर देत नाही, पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही। प्रेताला जायला जागा नाहीये, लोखंडी खांब सगळे वितळले गेले। त्या लोखंडी खांबच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून प्रेतांची विल्हेवाट लावली जाता। हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे, पण ते अंतिम संस्कार सुद्धा या भ्रष्ट मनपाच्या लाचखोर आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या काळात अत्यंत या स्मशानभूमीची दुरावस्था झाली। अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये, अब्ज रुपये वसुली करते, मग या वट्याचे पैसे सुद्धा घेऊन गेले हे लोक। लाजा वाटत नाही। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडरमध्ये असणारी स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त करा। प्रेतांची अंतिम संस्कार चांगले हिंदू धर्मशास्त्र पद्धतीने झालं पाहिजे, लवकरात लवकर दुरुस्त करा। अरे लाजा वाटू द्या, वोटांचे सुद्धा पैसे खाऊन गेले, स्मशानभूमीमध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी खाऊताय। अरे आम्हाला पण इथं जळायचंय आणि तुम्हाला पण जळायचंय। नालायकांनो, कर्म चांगले करा ना मनपाचे अधिकाऱ्यांनो, हरामखोरपणा काय करू राहिले तुम्ही। तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पद्धतीने आम्ही आव्हान करतो, येत्या 1 पावसाळ्याच्या आत स्मशानभूमीची दुरुस्ती करा, टक्केवारी खाऊ नका, अन्यथा महापालिका प्रशासनाची इथून महानगरपालिकेपर्यंत प्रेत यात्रा काढली जाईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगून ठेवतोय। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानंतर सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यासाठी धुळ्यात भाजपाच्या वतीने 1111 फूट तिरंगा रॅली काढण्यात आली। अग्रसेन महाराज पुतळ्यापासून निघालेली ही तिरंगा रॅली गांधी पुतळा येथे संपन्न झाली आहे। या तिरंगा रॅलीत शहरातल्या विविध भागात काम करणाऱ्या नागरिकांसह सेवानिवृत्त जवान, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी शहरात भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जवानांचा विजय असो आदी घोषणा देत तिरंगा रॅली मार्गस्थ झाल्याने शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे,
मनपा आयुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील, माजी नगरसेवक भिकन वराडे, ओम खंडेलवाल, युवा मोर्चाचे आकाश परदेशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला केला आणि भारतीय सैन्याने जे पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, त्यांचे एअरपोर्ट उद्ध्वस्त केले. हम सैनिक के साथ है, हम ऑपरेशन सिंदूर के साथ है. सैनिकांचा अभिमान आम्हाला फार जास्त आहे, त्यांचा गौरव वाढावा याच्यासाठी आज 1111 फूटची तिरंगाची रॅली या ठिकाणी हजारो धुळेकर नागरिकांच्या साक्षीने आपण काढली आणि सर्व सैनिकांना मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरासह परिसरात काल रात्री मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणात बसला असून ठिकठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार या अवकाळी पावसाचा फटका धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयाला देखील बसला असून कार्यालयाला लागलेल्या गळतीमुळे शिक्षण विभागाच्या विविध महत्त्वाच्या फायली या ओल्या झाल्या आहेत. काल रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईली या संपूर्णपणे पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता त्या फाईल सुकवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर सुकायला घातल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभाग माध्यमिक, मी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे मनीष राजाराम पवार. कालच्या अवकाळी पावसामुळे, वादळी पावसामुळे थोडीफार ही इंग्रजांच्या काळातली इमारत आहे. जिल्हा परिषदचा जरी भाग असला तरी ही जेल रोडला जेलच्या शेजारचं कार्यालय आहे आणि इंग्रजांच्या काळातलं कार्यालय आहे. याला मागच्या 2 वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु पावसाचं अतितीव्र पाऊस आणि वादळ यामुळे काहीतरी 15-20 फायली ज्या मी आता बघितल्या त्या ओल्या झाल्या, थोडंसं पाणी साचलं गेलं आणि जे स्टोअरला आम्ही कट्टे ठेवतो त्या ठिकाणी थोडं पाणी झालं होतं, तर अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्याकरता आता तात्काळ कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धुळे यांना पत्रव्यवहार केला जातो आणि जे अशा अवकाळी पावसामुळे किंवा आता नियमित पावसाळा जो सुरू होईल त्यामध्ये अशी कोणतीही हानी नको व्हायला याकरता प्रयत्न केले जातील. धन्यवाद. शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
शिरपूरमध्ये चोरट्यांची हिंमत चांगलीच वाढली असून पहाटेच्या सुमारास शहरातील ताराचंद शिवलारी अँड कंपनी या होलसेल किराणा दुकान फोडत दुकानातील माल पिकअप वाहनात भरत पसार झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान 20 मिनिटे चोरट्यांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। चोरट्यांच्या या धाडसी चोरीमुळे शिरपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी पंचनामा करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। मात्र भर रस्त्यात किराणा दुकान फोडून दुकानातील माल वाहनात भरून नेल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं। आज या प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। नमस्कार, मी दीपक झालटे, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना धुळे जिल्हा। तर कृषी सहाय्यकांच्या ज्या विविध प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात माननीय कृषी महोदयांसोबत वेळोवेळी चर्चा करून निवेदनं देऊन सुद्धा आमच्या मागण्या अद्यापर्यंत मंजूर झालेल्या नाहीत। तर त्या प्रमुख मागण्यांसंदर्भात दिनांक 5 मे पासून आमचे विविध टप्प्यांमध्ये आंदोलन सुरू आहे। तर ते आज आम्ही आंदोलनाचा एक टप्पा म्हणून आज जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। तर आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक पदावर नियुक्त करणे ही एक मागणी आहे। त्यातल्या त्यात ग्रामस्तरावर काम करत असताना आता ऑनलाईन पद्धतीने कामकाज झाल्यामुळे आम्हाला लॅपटॉप देण्यात यावा ही एक मागणी आहे। त्यातल्या त्यात समकक्ष असलेले तलाठी व ग्रामसेवक यांचे पदनाम बदल झाले, पण अद्यापर्यंतही कृषी सहाय्यकांचे पदनाम बदल करण्यात आलेले नाही। तरी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे ही एक महत्त्वाची मागणी आहे। त्यातल्या त्यात अजून एक महत्त्वाची मागणी आहे की कृषी विभागाचा जो आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यक व कृषी परीक्षकांचे 401 या प्रमाण करून आकृतीबंध लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा। हे त्यातल्या त्यात अजून एक अतिशय महत्त्वाची मागणी आहे की आमच्या समकक्ष असलेले तलाठी व ग्रामसेवक यांना ग्रामस्तरावर काम करत असताना मदतनीस आहेत, पण आमच्या कृषी सहाय्यक बांधवांना कुठल्याही पद्धतीचा मदतनीस उपलब्ध नाही। तरी शासनाकडे आमची एकच विनंती राहील की आम्हाला कृषी मदतनीस म्हणून मानधन तत्वावर उपलब्ध करून देण्यात यावा हीच एक विनंती राहील। तर तुमच्या मार्फत मी शासनास एकच विनंती करेल की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती। धन्यवाद। कृषी सहाय्यक पदनाम बदलून कृषी अधिकारी करावं, कृषी सहाय्यकांना संगणक उपलब्ध करून देणं, ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस नियुक्त करणं यांसह विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात कृषी सहाय्यकांनी जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारलं आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।